मेधाताई, मग एवढं सगळं असून तुम्ही राजकारणात का नाही उतरला? राजकारणात आहे मी. तुम्ही इलेक्शन राजकारण म्हणजे काय? निवडणुकींचं राजकारणच. हो. हे फार छोटं आहे. राजकारण याचा अर्थ सत्ता आणि जनता यांच्यामधला संबंध बदलणं आणि हवा तसा निर्माण करणं. दॅट इज पॉलिटिक्स. रिझॉल्विंग द कॉन्फ्लिक्ट बिटवीन द स्टेट अँड इट्स पीपल. आणि तेच आम्ही करतोय. आज जे राजकारण म्हणजे केवळ वोट्स आणि नोट्स मिळवणं, लूट खसोट का एक प्रकारचे मंत्रतंत्र हो गया है. त्याच्या विरोधामध्ये लढलं तरच खरं राजकारण कुठेतरी निर्माण होऊ शकतं. त्यामुळे आंदोलनातली काही माणसं निवडणुकीत जातच नाहीत, जाऊच नयेत किंवा जाऊ शकत नाहीत असं नाहीये. परंतु आज तरी जन आंदोलनांचं जे राजकारण आहे, जे एक प्रकारचं पर्यायी राजकारण आहे, ते अतिशय सशक्त होण्याची आवश्यकता आहे. संदीप, श्वास असू दे किंवा डोंबिवली फास्ट असू दे किंवा अवंतिकातला रोल असू दे, आयुष्यात लक्षात राहिलेली दाद एखादी? मला श्वासच्याच बाबतीत मिळालेली दाद, शबाना आझमींनी हा केरलामध्ये सिनेमा पाहिला होता, केरलाच्या फेस्टिवलमध्ये. साधारण श्वास ते ऑस्कर वगैरे जाऊन त्याला 6 महिने झाले होते. त्यांनी श्वास पाहिला, त्यांना आवडला. तर पहिल्यांदा त्यांनी मला हे विचारलं की तू कुठल्या मेडिकल कॉलेज मधला आहेस? तर मी म्हटलं मी मेडिकल कॉलेज मधला नाहीये, मी जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये केलंय. आणि तो म्हणतो शक्यच नाही. ते म्हणाले मला वाटलं तू डॉक्टर श्रीराम लागून सारखा मेडिकल स्टुडंट आहेस आणि तू आता ऍक्टिंग करतोस वगैरे असं वगैरे. तर त्या म्हणाल्या मी सुद्धा खूप रिसर्च करून रोल करते किंवा आपण एक स्टुडिओज एक ऍक्ट्रेस वगैरे, पण एवढं हे मला जे तुझे इन्स्टिंक्ट होते किंवा जे होते हे ऍक्टरच्या नाही आहेत, ह्या फार मेडिकल. मी म्हटलं नाही अजिबात. आम्ही त्याच्यासाठी ते सगळं होमवर्क केलं, सगळं केलं. तर फारच ती मोठी दाद होती माझ्यासाठी, विश्वासासाठी. तर हे तर झालंय आमचे प्रश्न, आमचं खुपणं, त्यांचं खुपणं, पण लोकांना काय खुपतंय हे देखील पाहायला हवं. ओव्हर टू द ऑडियन्स. मॅडम, तुम्हाला माझा एक प्रश्न आहे. तुम्हाला परदेशातून तुम्हाला पैसे मिळतात म्हणून तुम्ही आंदोलन करता का, असं लोकांचं मत आहे. याच्यावरती ताई सुप्रीम कोर्टाचं एक चांगलं जजमेंट आहे. ती केस गुजरातच्या एका माणसाने, ज्यांनीच प्रचार हा केला होता, कारण आम्ही गुजरात सरकारला आव्हान देत होतो म्हणून, ती केस चालली. माझ्या बाजूने इंदिरा जयसिंग यांनी लढली आणि सुप्रीम कोर्टाने पूर्ण अभ्यास केला. यामध्ये नरेंद्र मोदींनी अडवाणींना लिहिल्यानंतर लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री असताना त्यांच्याच मंत्रालयांनी उत्तर दिलेलं आहे, हरेन पंड्या या गृहराज्यमंत्रींच्या सहीने, की 2दा आम्ही नर्मदा बचाव आंदोलन आणि त्यांच्या सर्व समर्थक संघटना संस्थांची चौकशी केली. तुमच्या सांगण्यावरून आम्हाला काहीही बेकायदेशीर मिळत नाही. तेव्हा आम्ही जर बेकायदेशीर पैसा घेत नसू तर मग फॉरेन कॉन्ट्रीब्युशनसाठी जो FCRA ऍक्ट आहे त्याच्याखाली आम्ही रजिस्टर आहोत का पाहून घ्या. कधी आम्ही आमच्या विदेशी पुरस्कारांचे 2 पुरस्कारांचे, एक वैकल्पिक नोबेल पारितोषिक ज्याला म्हणतात त्याचे आणि गोल्डमन एन्व्हायरमेंटल प्राइज, दोनांचे $1,00,000 ना नर्मदा बचाव आंदोलनाने हात लावला नाही. इतर आंदोलनांसाठी ते ट्रस्टमध्ये ठेवले. माझा प्रश्न संदीप कुलकर्णी यांना आहे की तुम्ही सध्या टीव्ही मालिकेत फारसे दिसत नाहीत, त्याला कारण काय? टीव्ही हा इतका इफेक्टिव्ह माध्यम आहे किंवा इतका हे आहे की लोकांपर्यंत पोहोचणं, जसं आपण म्हणतो की थिएटरमध्ये जायला लोकांची तयारी लागते जायला किंवा ते शोज जमतील असं नाही. आणि टेलिव्हिजन हे इतकं हे झालंय की तुम्ही अगदी घराघरात पोचता. त्याच्याचमुळे मी टेलिव्हिजन खूप केलेलं आहे. आधी हिंदीमध्येही केलेलं आहे, मराठीत माझी अवंतिका खूप गाजली आणि त्याच्यामुळे इनफॅक्ट मराठी ऑडियन्स माझा जुळला सुद्धा त्या सिरियलमुळे. पण होतं काय की त्या मालिका 2-2, 1.5 वर्ष चालतात आणि मी जे सिनेमे करतो ते बरेच वेळेला मी वेगवेगळ्या कॅरेक्टर्स, वेगवेगळे लुक्स असतात. तर जसं मी म्हटलं तसं साने गुरुजीसाठी मी बारीक झालो होतो किंवा गैरसाठी मी वेगळा लुक. तर हे लुक्स जर का किंवा कुठल्याही याच्यामध्ये करणं शक्यच नाही, कारण तुम्ही एका लुकमध्ये अडकता. तर त्यामुळे मला पाहिजे ते सिनेमे मला कधीच करायला मिळणार नाही जर मी टेलिव्हिजन खूप करत बसलो. पण जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल किंवा जेव्हा काही वेगळ्या पद्धतीने मला जर का टेलिव्हिजनवर, तर मी नक्की येईन 100%. पुढचा प्रश्न. माझा प्रश्न मेघाताई पाटकरांना, की तुम्हाला कधी पोलिसांची भीती वाटत नाही का? आमची एक घोषणा आहे, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. ते पोलिसांना बिचाऱ्यांना पुढे केलं जातं.
त्यांच्याच घरावरती बीडीडी चाळीमध्ये आता संक्रांत आले, त्यांच्या बायकांना सुद्धा टीव्हीवर येऊन बोलावं लागतंय. तेव्हा पोलिसांना काय करायचं, ते आपले भाऊच आहेत. पण कधी कधी त्यांच्यात सुद्धा 48 तास काम केल्यानंतर एक किंवा करिअर आणि आपली नोकरी सांभाळण्यासाठी कधी कधी पाशवी वृत्ती जागृत होते. मला त्यांना असं आवाहन करायचंय की तुम्ही सुद्धा अनेक जण झोपडपट्टीत राहतात, तुमच्याही घरांवर संक्रांत आले, तुमच्यावरही अन्याय होतोय, तुम्ही जरा जपून वागा. तुमच्या पोटासाठी तुम्ही करताय तर मग आमच्या पोटासाठी आमच्या बायकाही लढताय. माझा प्रश्न संदीप सरांना आहे की डोंबिवली फास्ट ह्या चित्रपटामध्ये जे काही शेवटी स्वगत म्हटलं तर ते जरा आमच्यासाठी म्हणून दाखवा. खरं तर म्हणजे मी जिथे जिथे जातो तिथे हा मला प्रश्न येतो किंवा मला हे सांगितलं जातं की म्हणून दाखवा. एकतर मी थोडंसं नाकारतो. ह्याचं कारण दोन गोष्टी आहेत की ते परत इथे होऊच शकत नाही. म्हणजे कारण त्या गोष्टी तुम्ही बघाल तर ती गोष्ट एका पॉइंटला पोचते आणि मग ते स्वगत येतं आणि ते स्वगत त्या पॉइंटला आल्यामुळे त्याचं महत्व किंवा त्याचं इफेक्टिव्हनेस जास्त वाढलेलं आहे. आता मी जर म्हणून दाखवलं तर ऑब्व्हियसली म्हणजे मला तुम्हाला खुश करता येईल, पण मला ते आतून वाटणार नाही करावंसं. तर आणि मला आतून जर वाटत नाही तर मी जनरली काही करत नाही. तर मी तुम्हाला पण डिसअपॉइंट नाही करणार. मी तुम्हाला एक वेगळं परफॉर्म करून दाखवतील. एक कविता आहे जी, कारण मेधाताई पण आहेत, तर त्या सगळ्या ह्याला अनुरूप अशी एक कविता मला आठवली. कुसुमाग्रजांची आश्चर्य नावाची ही कविता आहे. ती आदिवासी म्हातारी प्राणांतिक भयानं धडपडत डोंगराच्या कडेला गेली. ती आदिवासी म्हातारी प्राणांतिक भयानं धडपडत डोंगराच्या कडेला गेली आणि चिकटून उभी राहिली पालीसारखी खडकाला. उघडी बागडी 1000 सुरकुत्यांच्या कातडीत कोंबलेली हाडांची जीर्णाकृती. मी क्षणभर आदिवासी झालो आणि तिच्याकडे पाहिलं. अहो आश्चर्य, तिच्या एका थानातून लोंबत होतं आपलं पार्लिमेंट आणि दुसऱ्या थानाच्या गाठोळीतून लोंबत होतं आमचं साहित्य संमेलन. क्या बात आहे, क्या बात आहे. तुमचा मुलगा तुमच्या ह्या म्हणजे जे डोंबिवली फास्ट मधलं जे तुमचं हिंसक जी इमेज होती त्याच्यावरनं इम्प्रेस होऊन घरी तोडफोड वगैरे करतो का? नाही, त्याला ते उलट जरा हेच वाटतं की हा बाबा कसा करू शकतो. की म्हणजे अजूनही मला असं वाटतं त्याच्या डोळ्यात ते कुतूहल दिसतं की अरे असं कसं बाबा रागीट एवढं कसं करू शकतो. म्हणजे ते 2 फटके देणं वगैरे किंवा असं रागवणं ठीक आहे, पण असं बॅट घेऊन तोडफोड कसं. अजूनही तो त्या ह्याच्यामध्ये की ऍक्टिंग आणि रिअल वर्ल्ड, कारण तो नेहमी असं विचारतो की अरे हा म्हणजे मेला म्हणजे आता हा काय दिसणार नाही का आपल्याला. आता तो 5वीत आहे, आता त्याला ते कळायला पण लागलंय. मग त्याला आता कळतं की नाही मारामारी किंवा काही म्हणजे भांडण असतात ती फार स्टेज्ड असतात.